बराच लाभलेला आहे तो एकविरा संघ आणि त्याचबरोबर ज्या मेन टीम आहे गावाकडून एबी रॉयल जांभळे यांच्याकडून तो खेळत असतो. आता गोलंदाजी मार्गावर सज्ज होतं. पहिले षटक हाताळणार आहे कॉमेंट्री बॉक्स 8 कडून. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्गावर नयन मार्के सज्ज होताना दिसतोय. चांगला फटका रूम क्रिएट केला. ऑफ साइडच्या दिशेने डोलला चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक उमेश करतायत पाठलाग. चांगला प्रयत्न केला होता. प्रयत्न फसतोय आणि निश्चितच चौकार जाऊन पोहोचतोय. चौकाराच्या मदतीने धावाचा होतोय श्री गणेशा. पहिला चेंडू होता. थोडा विचार न केला रूम क्रिएट केला. मागे फिरला बॅकफुटला आला आणि निश्चितच कव्हरच्या डोक्यावरून हा फटका सजवत चांगली शर्यत लागली होती उमेश आणि चेंडूमध्ये. परंतु शेवटी शर्यत जिंकला चेंडू आणि उमेशला निश्चित थोडीशी निराशा प्राप्त झाली. 4 धावा मिळवल्या गेल्या तुषार यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू पुन्हा तोच फटका. इकडे मात्र क्षेत्ररक्षक बाबू तयार आहे. चेंडू अडवला जातो एका टप्प्यानंतर. एका धावेने इकडे समाधान मानलं जात आहे. स्ट्रायकिंग एंडला येतोय मंगेश. मंगेशचा विचार करायचा झाला तर निश्चितच रविराज ब्लास्टर संघाकडून फलंदाज म्हणून काम पाहत असतोय. चांगला क्षेत्ररक्षक. मागच्या काही कालामध्येच झेल सुटण्याचा एक प्रकार त्याच्या माध्यमातून होत होता. परंतु त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि लास्ट काही मॅचमध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं. निश्चितच आपल्याला त्याचं बॅटिंगचं परफॉर्मन्स इकडे पाहायला मिळते. चौकार येतोय पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. आता मात्र मिडल स्टिक उकाडली गेली आहे मंगेशाची. मंगेशला वाटलं लेग साईडच्या दिशेने हाताळलेला चेंडू आहे. चांगल्या प्रकारचे जर आपण प्लेट खेळलो तर निश्चितच पाठीमागे नितीन मार्के उपस्थित होता. त्याला भेदून हा चेंडू चौकार जाईल. परंतु झाली मिस्टेक. चेंडू थेट जाऊन आदलला यष्ट्यांवर आणि मधली स्टिक उकाडली गेली. मंगेशाला माघारी. मागच्या सामन्यामध्ये आणि विचार करता या सामन्यामध्ये सुद्धा जी कामगिरी हवी होती मंगेशकडून ती घडत नाहीये. आता मात्र थोडासा प्रमोट केलं जातं हरेश मार्के याला. अगोदरची मॅच पाहिली गेली तर बंटी मार्के यासारख्या प्लेयरांना अगोदर चान्स दिली गेली होती. परंतु हरेशने जे शेवटला येताना षटकार लगावले त्यानंतर त्याला थोडंसं प्रमोट केलं गेलं आणि पुढे पाठवून 1 डाऊनला त्याला उतरवलेलं आहे. आता स्ट्रायकिंग एंड त्याच्या ताब्यात असणार आहे. तर येणाऱ्या चेंडूमध्ये किती चांगल्या प्रकारे कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल हे पाहणं गरजेचं असेल. आणि मोठा फटका. का मला जांभुर्डे गावचा पवन केणे म्हणतात याचं उत्तम उदाहरण देताना आता मागच्या मॅचचा जर विचार करायचा झाला तर संघ कर्णधाराला विचार पडला असेल की का मी अगोदरच्या मॅच मध्ये 1 डाऊन किंवा ओपनिंगला हरेश मार्केला उतरवलं नव्हतं. हा विचार त्याच्यामध्ये येत असेल. त्यांना मैदानामध्ये जरी हरेश मार्के दिसत नसला तरी त्यांच्या घराच्या बाजूच्या शेतामध्ये तो रोज प्रॅक्टिस करत असतो आणि निश्चितच त्याचं फल इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडूवर समाचार घेत असताना नयन मार्केला ठोकलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वर. आता थोडस चेंजेस करत आहेत. थोडेसे बॉलचा स्पीड काढून घेतला गेला आणि निश्चितच निर्धाव चेंडू हाताळला गेला. इकडे पंचांचा पहिलं षटक संपल्याचा इशारा येतोय आणि धावसंख्या तत्पूर्वी जाऊन पोहोचते ती 15 वर.
कन्वेश येतोय गोलंदाजी मार्कवर. कन्वेशचा विचार करायचा गेला तर आई एकविरा संघाचा कर्णधार आहे तो, आणि निश्चितच नाणेफेकी जिंकून त्याने थेट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता गोलंदाजी मार्कवर येतोय. तरी खेळाडू जेवढे आहेत आपल्या JPL मधले, जेवणाचा कोणीही बाकी असेल त्यांनी लगेचच जेवण करून घ्यायचं, यानंतर जेवण स्टॉप करण्यात येईल. कन्वेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. मतीश पतिराणा स्टाईल गोलंदाजी करत असताना त्याचा समाचार घेतोय तुषार मार्के. पहिल्या चेंडूवर दबाव निर्माण केला जातोय कन्वेश याच्यावर, तुटून पडला जातोय कन्वेशचा. चांगल्या प्रकारचा लाईन लेनचा चेंडू होता, परंतु जो टप्पा होता त्या टप्प्यावर आला तुषार मार्के. चांगल्या प्रकारचा फटका सजवला आणि चेतन बिराडे यांच्या डोक्यावरून षटकार. परंतु निश्चितच कमबॅक केला तर स्वतःचा आत्मविश्वास दुणावेल तो कन्वेशाचा. परंतु पुन्हा एकदा मोठा फटका मिळाला तर येणाऱ्या चेंडूमध्ये सुद्धा मोठे फटके येऊ शकतात. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू थोडासा आहे, परंतु मोठा फटका खेळल्यानंतर फलंदाजापासून थोडासा लांब जायला बघतो कन्वेश, आणि हा चेंडू निश्चितच अवांतर. या मदतीने धावसंख्या 22 वर जाऊन तत्पुरता पोहोचली आहे. पुन्हा एकदा उचलून गेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होईल का, अडवण्याची संधी होती नाही याला, परंतु अडवता आलं नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सावकारासाठी. आता निश्चितच येणाऱ्या चेंडूमध्ये कन्वेशवर थोडासा दबाव येऊ शकतो, परंतु कन्वेश हा जर आई एकविरा संघाचा कॅप्टन असेल तर त्याच्या माध्यमातून कमबॅक सुद्धा केला जाऊ शकतो आणि होईल अशी आशा या सर्व क्रिकेटर शेकांची असेल. कारण तो ज्यावेळेस तुम्ही कमी वयात असता, एखादा मोठा बॅट्समन समोर असतोय जो तुम्हाला मोठे फटके खेळतोय, त्याच्यानंतर जर तुम्ही कमबॅक करत असाल तर तुमचं कौतुक कौतुक आणि कौतुक होत असतं. निश्चित त्याला कमबॅक म्हणावा. 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा वापसी करतोय. फक्त एक धाव दिली गेली आणि ते एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ज्याप्रमाणे चेंडू त्याने बघितला, गुड लेंथला चेंडू पडतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर घेण्याचा प्रयत्न त्याने केला गेला, परंतु चेंडू ज्यावेळेस बॅटला कनेक्ट व्हायची वेळ त्याच वेळेस त्याने मान फिरवले आणि त्याच वेळेस चेंडूने सुद्धा थोडी हरकत केली. चेंडू जाऊन थेट आढळला त्याच्या पायांवर. आता अगोदर थोडा शफल झालेला दिसतोय हरेश मार्के. मोठा फटका येईल का? हो, निश्चितच हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर त्याच्या माध्यमातून केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण चेतन बिराडे यांच्या माध्यमातून आणि एक धावेवर समाधान. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ते 28 वर. चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. खरं तर जर विचार करायचा झाला तर तुषार मार्के हा अगोदरच प्लॅन करून चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय. काही वेळेला अशा वेळेला जर तुमच्याकडे चांगला गोलंदाज असेल जो आयत्या वेळेस चेंडू चेंज करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल, तर यावेळेस तुम्ही तुषार मार्केला थांबू शकता. तुषार मार्के यांची शैली अशी की तो जर चेंडू मारायचा असेल तर अगोदरच रूम क्रिएट करतोय, जागा बनवतोय आणि त्यानंतर चेंडू मारतोय. त्याच्यामुळे त्याच्या शैलीनुसार तुम्हाला तुमचे बॉल चेंजेस करता आले पाहिजेत. धाव संख्या 29 वर स्थिर आहे.
आणि आता यावेळेस ज्या वेळेस संधी त्यांना मिळाली तर गोलंदाजी मार्कवर ते आपली चुणूक दाखवताना दिसत असतात. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेला. आणि आता हा चांगला फटका तिकडे क्षेत्ररक्षक दिनेश कालन त्या अगोदर उमेश बिराडे यांनी जबाबदारी पार पाडली. चांगला चेंडू अडवला गेला. एकाच धावेवर समाधान मानतोय इकडे संघ युवा स्पोर्ट जांभुर्डे आणि त्यांच्या या एका धावेने धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचतीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. इकडे तुषार मार्के हा फलंदाज होतोय बाद. संघनायक होतोय बाद. नो चेंडू. अच्छा यस. सॉरी गोलंदाज धावसंख्या 31 वर स्थिर आहे. अच्छा चेक करायचंय. ओके थ्रो गोलंदाज चेक करतोय आम्ही. हॅलो आम्ही चेक केलं. लाईव्हला सुद्धा चेक केलं त्यानुसार
सदर चेंडू सदर गोलंदाज हा थ्रो गोलंदाजी करतोय आणि ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयावर आम्ही ठाम राहतोय आणि त्यानंतरचा पुढचा निर्णय आम्हाला कळवायचा आहे. चला मॅच चालू करायचंय. चेंडू असणार आहे हा. आणि हा मोठा फटका खेळला गेलाय. दिनेश काराडे यांच्या माध्यमातून चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. फ्रीडच्या चेंडूचा योग्य तो उपयोग इकडे करताना दिसतोय आणि निश्चितच धावसंख्या 6 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 38 वर. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, जेवण करायचं कोणी बाकी असेल जेवण करून घ्यायचंय, त्याच्यानंतर सगळे आवरण्यात येईल. ते पुन्हा एकदा स्लो चेंडू, चेंडूचा वेट करतोय इकडे तुषार, थांबून थांबून मारतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय नारायण मार्के यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी एकच धाव मिळवली जाते कारण त्या तुषारला माहिती आहे अजूनही हरेश मार्के सॉरी फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर चांगल्या प्रकारचे फटके खेळू शकतो आणि त्याच गोष्टीला दुजोरत त्याने एकच धाव घेतली गेली. आता स्ट्रायकिंग एंडला हरेश मार्के, द पवन केने ऑफ जांभुडे, ज्याला आपण उल्लेख करतो ज्याचा, तो येतोय फलंदाजीसाठी. तर गोलंदाजीवर हरेश मार्के. चेंडू पाहिला जातोय, हवा तसा कनेक्ट झालेला नाहीये. तिकडून क्षेत्ररक्षक येतात, चेंडू अडवला जाईल का नाहीये, थोडीशी होती गडबड. त्याच्यानंतर येतोय बॅकअपवर चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी 2 धावा घेतल्या जातात आणि 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41. चला चला तुम्ही खेळाडू कक्षात बसून घ्यायचंय. आयोजक म्हणून समीर आयनकर यांनी तुम्हाला सूचना दिली आहे, खेळाडू कक्षात बसून घ्यायचंय. आणि पुन्हा एकदा थोडासा वेट करून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू हाताला जातोय. धाव संख्या 41 वर जाऊन पोहोचते. संघ मालक तुषार मार्के वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय. 41 धावा टोटल जमावल्या आहेत स्कोर कार्डवर. आमचे स्कोर विश्वनाथ दास आम्हाला सांगतायत. सदर लीग जो पर्व आहे चौथा JPLचं, ते टीन क्रिक यांच्या माध्यमातून आपल्याला कव्हर केले जात आहेत. चांगलं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आपण जर यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करायचे आणि अशाच क्रिकेटच्या सामन्यांचा मनमुराद आनंद आपण लुटायचा आहे. आता गोलंदाजी मार्कवर येतोय आई एकविरा संघाकडून दिनेश कालन, जो JPL पर्व तिसऱ्याचा बेस्ट बॉलर हा अवॉर्ड त्याला मिळाला होता. सलगचे 3 विकेट हॅट्रिक त्याने घेतली होती.
पुन्हा एकदा स्लो चेंडू टाकल्यानंतर मात्र बाद केलं जाते तुषार मार्केला. ज्या तुषार मार्केने झंझावत आणली होती, 25 धावा ठोकून काढल्या होत्या, तो तुषार मार्के आता माघारी परततोय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटने कड घेतली आणि थेट जाऊन विसावला तो यष्टीरक्षक रवी पाटील याच्या हातामध्ये. तुषार भोईर आता येतोय फलंदाजीसाठी. चांगला फटका, ब्लॉकचा चेंडू हाताला गेला होता, त्याला खोदून काढतोय. त्यानंतर एका धावेवर समाधान मानलं जातंय. एक तुषार मार्के माघारी परतल्यानंतर तुषार भोईर त्याची जागा घेतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते दरम्यान मात्र 42 वर. फुलटॉस चेंडू त्याचा घेतला जातोय. समाचार, जसा चेंडू आला तसा हरेश मार्केला तो फुटबॉल समान दिसला आणि थेट धाडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरेश मार्के निश्चितच चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. का कर्णधाराने माझ्यावर विश्वास टाकावा आणि का मी त्याचा विश्वास सार्थ ठरवावा, याचं हे उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय हरेश मार्के यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेला करण्याचा प्रयत्न होता. इकडे फलंदाज झेल इकडे टिपली जाते आणि निश्चितच बाद होतोय इकडे हरेश मार्के. थोडासा त्याला एक मनामध्ये डाऊट होता की सदरचा चेंडू वेस्ट ऑफ हाईट असू शकतो की नाही. त्याने तसे पंचांकडे मागणी सुद्धा केली, परंतु त्या पंचांनी त्याची मागणी फेटाळली आणि त्याच्यानंतर त्याला तंबूमध्ये मागावे परतावे लागतंय. त्यानंतर फलंदाजीसाठी राकेश बिराडे मैदानामध्ये पोहोचतोय. चांगल्या प्रकारे बॅटिंग करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे, ती होईल का? पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू लेग साईडचा मारायचा प्रयत्न त्यांनी करायला हवा होता, परंतु प्रयत्न त्यांनी केलाच नाही आणि ऑफसाईडच्या दिशेने सर्व क्षेत्ररक्षकांना थोडंसं भेदून 2 धावा दरम्यान त्याने पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मध्येने धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचतीये. संघाचं अर्धशतक इकडे कंप्लीट केलं जात आहे, ज्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान होतं तुषार मार्के. जवळजवळ 25 धावा त्यांच्या माध्यमातून जमावल्या होत्या. राहिलेल्या 25 धावा राकेश बिराडे, त्याचबरोबर तुषार भोईर, मंगेश मार्के, हरेश मार्के यांच्या माध्यमातून जमवल्या गेल्या. हेच तर वैशिष्ट्य असतं क्रिकेटचं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता राकेश यांचा. बॉल काय बॅटच्या टप्प्यामध्ये नाहीये आणि हे षटक इथे संपल्याचा इशारा येतोय आणि पंचांचा इकडे इशारा येतोय की आयोजक कोणी असेल त्याने झाडू घेऊन क्रीजवर जायचंय. धावसंख्या 50 झालेल्या आहेत. 51 धावांचं गरज असणार आहे. हॅलो, एक मिनिट.
हॅलो. JPLचा पुढचा सामना असेल AB रॉयल्स वर्सेस प्रावी वॉरियर्स. दोन्ही संघ नायकाने पुढील 2 मिनिटांमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचे. चालू असलेल्या स्पर्धेतील मला वाटतं 5वा सामना आई एकविरा स्पोर्ट्स वर्सेस इव्हॉन स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान ही लढत आहे. 4 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झालेला आहे. त्यामध्ये 24 चेंडूमध्ये 50 धावा गोळा केल्या, 51 धावांचं आव्हान उभं केलं ते आई एकविरा संघासमोर. निश्चितच या खेळपट्टीचा विचार केला तर चेसिंगमध्ये प्रत्येक संघ हा थोडासा वरचढ ठरलेला दिसतोय. निश्चितच आई एकविरा संघाला विजयासाठी संधी असेल आणि युवान स्पोर्ट्स संघाने चांगले गोलंदाजी केली तर त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात विजयाची संधी असेल. तर जाऊया सामन्याकडे. या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहू शकतो ट्वेंटी क्लिक लाईव्हच्या माध्यमातून. ही विघ्नहर्ता प्रतिष्ठान आयोजित जांभुर्डे प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहतोय आणि स्पर्धेचा 5वा सामना सुरू आहे आणि पंचांना विनंती असेल यानंतर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची. निश्चितच सुंदर असं नियोजन विघ्नहर्ता प्रतिष्ठान जांभुर्डीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. प्रथम पारितोषिक 15,000 रुपये व द्वितीय पारितोषिक 11,000 रुपये. प्रथम पारितोषिक सौजन्य प्रकाश बंधू पी माजी सरपंच ग्रामपंचायत जांभुर्डे यांच्याकडून. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक श्री मंगल भगवान दिघे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष याचकडून आणि इतर विविध आकर्षक बक्षिसं ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकता जांभुर्डे प्रीमियर लीग एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये पाहू शकता. AB रॉयल्स प्रावी संघ नायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचे. त्याचबरोबर AB रॉयल्स निलेश धस सचिन बिराडे यांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचे. चला आपण पाहू शकतो या स्पर्धेमध्ये 2 गट. ए गटामध्ये AB रॉयल्स जांभुर्डे, एकविरा स्पोर्ट्स, इव्हॉन स्पोर्ट्स आणि प्रावी वॉरियर्स असे एकूण 4 संघ ए गटामध्ये एकमेकांविरुद्ध लढत आहेत. त्याचबरोबर बी गटाचा विचार केला तर ओम साई, आई एकविरा, दोस्ती 11, श्रीराम सेना आणि शिवकरण स्पोर्ट्स असे बी गटातील 4 संघ. आज प्रत्येक संघाचे 2-2 सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि जे 2 संघ सलगचे 2 विजय संपादन करतील ते निश्चितच सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकतात किंवा एखादा संघ जर 2 सामने लगोपाठचे हरत असेल तर तो संघ या स्पर्धेतून बाद होऊ शकतो. आणि चालू असलेल्या सामन्याचं जर बोलायचं झालं तर दोन्ही संघांनी एक सामना गमावलेला आहे मला वाटतं आणि जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर पडेल. आई एकविरा संघाकडून सलामीसाठी फलंदाज चेतन आणि सुमित. निश्चितच या 2 फलंदाजावर या संघाची मदर असेल आणि 24 चेंडू आणि 51 धावांचा मोठा पल्ला त्यांना पाडायचे. चला सामन्याला सुरुवात करायचे. या सामन्यासाठी पंच म्हणून पाहू शकता आपण संदीपजी गायकवाड सर आणि पारधी सर. अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी मागील सत्रामध्ये आपण बघितले. सकाळपासून चांगली अशी पंचगिरी, एकही सदोष निर्णय त्यांच्या माध्यमातून दिला गेला नाही. आणि इव्हॉन स्पोर्ट्स संघाकडून प्रथम गोलंदाजी करतायत मंगेश. चला चांगली फलंदाजी केलेली आहे, चांगली गोलंदाजी करायचे. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी केलेली असेल म्हणजे निश्चितच हा सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहे असं आपण विचार केला तरी हरकत नाही. कारण 24 चेंडूमध्ये 51 धावा बनल्या जाऊ शकतात. कारण हे आपली खेळपट्टी या सर्व फलंदाजांना माहिती आहे ही खेळपट्टी फलंदाजासाठी पोषक आहे. पण चांगली गोलंदाजी करावी लागेल. इव्हॉन स्पोर्ट्स संघाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. JPLचा विचार केला तर फलंदाजी गोलंदाजी सगळे संघ करतायत आणि मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की धीरजने उत्कृष्ट झेल पकडला आणि तिथून ओम साई एकविरा संघाची घसरण झाली आणि त्यांना पराभव पत्करावा लागला आणि हलकासा कट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर फसला आणि डॉट चेंडू. चला जेवणासाठी लास्ट कॉल आहे. जेवणासाठी लास्ट कॉल आहे मंडळाकडून. चला दरम्यान मंगेशचा पुढचा चेंडू. ओके चला मला वाटतं षटकातील पुढचा चेंडू असेल मंगेशाचा. आणि
चांगला चेंडू हाताळला होता, परंतु फलंदाजाने तो चेंडू ओळखला आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने फक्त चेंडू ढकलला आणि 4 धावा वसूल केल्या मंगेशच्या दुसऱ्या चेंडूवर. निश्चितच पॉवर प्लेचं हे षटक यामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा त्यांना वसूल कराव्या लागतील आणि तशी सुरुवात पाहायला मिळते सुमितच्या माध्यमातून. चेतन आणि सुमित चांगली फलंदाजी करतायत. आतापर्यंत बघितलं लीगमध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे दोघांचे. संघ यापूर्वी फायनलमध्ये खेळलेले आहेत आणि आता त्यांना इथे करो या मरो अशी अवस्था आहे. जर हारले तर बाहेर, जिंकले तर स्पर्धेत टिकून राहतील. बघूया. स्कूप करण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि स्लिप पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. तुषार आणि साई पाटील यांच्याकडून आणि यावर फक्त एकच धाव. दरम्यान स्ट्राईक आलेला आहे फलंदाज चेतन, ज्याच्याकडून संघाला खूप अपेक्षा असतील. 3 चेंडू हाताला गेलेत आणि 5 धावा. हो, खूपच स्लोअर गोलंदाजी आणि पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. चला, धावसंख्या झालेली आहे 9. फुलटॉस चेंडू आणि त्यावर चेतन हा संधी सोडणार नाही आणि निश्चितच स्क्वेअर लेगच्या दिशेने हा उत्कृष्ट असा चौकार संघासाठी 4 धावा घेऊन येत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वर. आणि स्लोअर चेंडू हाताळला गेला आणि पंच गायकवाड सरांचा वाईटचा इशारा. डान्सिंग अंपायर आहेत गायकवाड सर आणि टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जांभुर्डे गाव आणि मुरबाड तालुका ही स्पर्धा एन्जॉय करतोय आणि उत्कृष्ट पंचगिरी पाहतोय गायकवाड सरांच्या माध्यमातून, पारधी सरांच्या माध्यमातून आणि चांगली स्पर्धा पार पाडते. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका आणि त्यावर 2 धावा. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजामध्ये चांगला ताळमेळ आहे आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. विघ्नहर्ता प्रतिष्ठान मंडळ जांभरुडे अध्यक्ष दशरथजी मार्के, त्याचबरोबर इतर सर्व सदस्य, त्यांची नावं मी काही घेत नाही, सर्व सदस्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनापासून यांचं कौतुक करतो. सुंदर असं नियोजन JPLचं त्यांनी केलेलं आहे. फक्त मला वाटतं 10 दिवसाचं त्यांचं हे नियोजन असेल आणि एवढी मोठी स्पर्धा इथे पार पाडताना आपल्याला दिसत आहे. कारण आम्ही मागील रविराज ब्लास्टर्स जांभरुडे या स्पर्धेचे आयोजक होतो. खूप मेहनत करावी लागते आणि तेव्हा कुठे ही स्पर्धा पार पडत असते. परंतु यंदा आम्ही या स्पर्धेतून माघार घेतली कारण आमचे सगळे खेळाडू असतील किंवा इतर जे कमिटी मेंबर असतील सगळे कामानिमित्त बाहेर असतात, त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन काही करू शकलो नाही. परंतु या स्पर्धेची जबाबदारी, चला जास्त टीम मिटिंग घ्यायची नाही, अंपायरची वॉर्निंग आहे, या स्पर्धेचं आम्ही काही आयोजन करू शकलो नाही आणि ती धुरा या विघ्नहर्ता प्रतिष्ठान मंडळाने जबाबदारी पार डोक्यावर घेतली आणि चांगल्या पद्धतीने ती इथे यशस्वीरित्या आयोजन करून त्यांनी करून दाखवलेलं आहे. मी मंडळाचं त्यांचं सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करते. चला, क्षेत्ररक्षण जरा त्वरित लावून घ्यायचे. आपल्याला अजून 3 सामने इथे पार पाडायचे आहेत. कर्णधार मंगेश मार्के यांनी जरा क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. चला, पहिलं षटक संपून मला वाटतं 2 मिनिटं झाली तरी दुसरं षटक काही सुरू झालं नाही. चला, 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली पाहिजेत अशी पंचांची वॉर्निंग आलेली आहे.
चला गोलंदाजाने जरा स्पीडअप द्यायची. चला क्षेत्ररक्षणासाठी खूपच विलंब केला जातो इव्हान स्पोर्ट्स. हो चांगली गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून. स्लोअर गोलंदाजी आणि बॅट्समन बॉलिंग टाकण्याच्या अगोदरच सफल होते. निश्चितच बॉलर त्याचं निरीक्षण करून गोलंदाजी करतोय आणि चांगली गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून ज्याने पहिल्या इनिंगमध्ये फटकेबाजी केली होती. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला हरेशच्या माध्यमातून. या हरेश बाबतीत बोलायचे झालं तर ग्राउंडवर सराव करत असताना नेहमी चांगली फटकेबाजी गोलंदाजी करतो. मी तर म्हणत होतो की हा रविराज ब्लास्टरचा भविष्यातील ऑलराऊंडर खेळाडू, परंतु मागील 3 JPL मध्ये तो आउट फॉर्म होता आणि या JPL मध्ये तो फॉर्मला आलाय. ही इव्हान स्पोर्ट्स संघासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याला फॉर्म सापडलेला आहे. चांगली बॅटिंग केली. ओके असे पुन्हा एकदा फुलटच चेंडू होता आणि शॉर्ट मिडॉनला खेळून काढला. त्यावर एकच धाव आणि स्ट्राईकला ते चेतन. चला हरेशचा पुढचा चेंडू सामना करतील चेतन. चेतन बॅटला थोडं एज लागलेले आहे आणि फर्स्ट स्लिपमध्ये दिनेश बिराडे यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आपण पाहू शकता फर्स्ट स्लिपला राकेश बिराडे आणि सेकंड स्लिपला पाहू शकतो लेग स्लिपला दिनेश बिराडे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते इव्हान स्पोर्टच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाची भूमिका पार पडते तुषार. चला हरेशचा पुढचा चेंडू बघूया. फुलटॉस चेंडू आणि त्यावर झेल बाद होते फलंदाज. स्लोअर गोलंदाजी. पहिला गडी बाद होतोय तो आई एकविरा संघाचा. चला नवीन फलंदाज दिनेश कालन. निश्चितच पहिले तिन्ही फलंदाज या संघाकडे चांगले आहेत की जे सामना एकतर्फी जिंकून देऊ शकतात आणि पहिला झटका बसतो आई एकविरा संघाला. स्लोअर गोलंदाजी. पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद केलाय. मला वाटतं फक्त 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. हॅलो लगातार 2 षटकारांसाठी दिनेश कालन यांच्या लगातार 2 षटकारांसाठी कल्पेश बिराडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक इथे लगावलं गेलं आहे. सॉरी कल्पेश भोईर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिनेश कालन याच्यासाठी. आणि जिचंच षटकार चौकारांची गरज आहे हे कल्पेश भोईर यांनी सुद्धा ओळखलेलं आहे की आई एकविरा संघाला आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. करण मार्के कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षात यायचे. करण मार्के. चला इव्हान स्पोर्ट्स संघाने घाई करायचे. मागचं षटक त्यांनी खूप स्लोरित्या हाताळलं गेलं. पंचांनी सुद्धा वॉर्निंग द्यायचे कारण मागचं दुसरं षटक सुरू करण्यासाठी त्यांनी खूप वेळ घेतला. आता हे तिसरं षटक हाताळण्यासाठी येतो नितेश मार्के जो रविराज ब्लास्टर जांभोडे संघाकडून सातत्याने गोलंदाजी करतोय. गोलंदाजीचा खूप अनुभव त्याच्याकडे आहे त्यामुळे त्याच्याकडून विलंबाची अपेक्षा नाही आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे. स्पर्धा लाईव्ह स्वरूपात आहे याच्या सगळ्या संघनायकांनी जरा भान ठेवा. खूप स्लो खेळ आपण पाहतोय. पाहणारे प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत तर त्यांना ही स्पर्धा एन्जॉय करता आली पाहिजे. आपला बोरिंग खेळ इथे दिसता कामा नये. चला 12 बॉल 33 धावा. 12 बॉल 33 धावांचं आव्हान अजून शिल्लक आहे आई एकविरा संघाला. निश्चितच 17-16.50 ची सरासरी राखावी लागेल चेतन बिराडे आणि दिनेश कालनला. फुलटॉस चेंडू आणि त्यावर मोठा प्रहार मोठा फटका षटकार.
चला, चांगली फलंदाजी करतोय चेतन, जो आता रंगात आलाय आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय बंटीला. आता बंटीवर थोडासा दबाव असेल, बघूया बंटी कसं कमबॅक करतोय. आणि चांगला चेंडू हाताळला आणि कमबॅक निश्चित झालं होतं, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण आणि तुतू मैमे करता करता विकेट. आणि महत्वाची विकेट, जर झेल सुटला होता, एक जीवदान मिळालं होतं, तर इथे घाई करण्याची आवश्यकता नव्हती. कुठेतरी ताळमेळचा अभाव पाहायला मिळाला या दोनही संघादरम्यान, दोन्ही दोन्ही खेळाडू दरम्यान. आणि इथे दिनेश काळेंना परतावं लागतंय. कल्पेश भोईर यांनी बक्षीस लावलं होतं, परंतु कुठेतरी निराशा झालेली आहे त्यांची. दिनेश कालन धावबाद झाले आणि आता सगळी जबाबदारी असेल ती चेतन आणि देवीदास मार्के यांच्यावर. बघूया कशी फलंदाजी करतायत. आणि सामना येऊन ठेपलाय तो 10 चेंडू आणि 27 धावा का 26, 10 चेंडू आणि 26 धावा. चांगलासा फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढला आणि त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला दिनेशच्या स्वरूपात. या सामन्यामध्ये आपण बघितलं तर मागच्या सामन्यामध्ये नितेशने पहिलं षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये त्याला खूप मार बसला होता, परंतु कर्णधाराने थोडंसं प्लॅनिंग बदललं आणि स्वतः गोलंदाजी केली. आणि आता बंटीवरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आणि बंटीने आतापर्यंत ॲव्हरेजने विचार केला तर चांगली गोलंदाजी केली. आणि मिसफिल्ड, परिणाम 2 धावा आई एकविरा संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. कुठेतरी 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग इथे सुरू आहे असे दाखवतोय चेतन. चांगली फटकेबाजी करतोय, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 8 चेंडू आणि 23 धावा. विचार केला तर चेतन 4 चेंडूमध्ये सामना संपू शकतो आणि 4 चेंडूमध्ये बंटी कमबॅक करू शकतो आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकू शकतो. चला, हो, वाईट चेंडू. निश्चितच बंटीकडे 8 चेंडू आणि 22 धावा. बंटीकडे 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु त्याला आता अजून 2 चेंडू टाकावे लागतील. अवांतर चेंडू हाताळला आणि या 22च्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वर. 8 चेंडू आणि 22 धावा. सामना अजूनही रंजकपणे रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे. कोणता संघ जिंकतोय हे आपल्याला आता पाहायला मिळेल. येणारे 8 चेंडू सांगून येथील सुरक्षित एरियामध्ये खेळून काढलेला हा फटका आणि त्यावर 2 धावा पळून पूर्ण केल्या चेतनने. चांगली फटकेबाजी चेतनकडून केली जात आहे आणि 7 चेंडू आणि 20 धावा. चला, 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे आई एकविरा संघाला. जो संघ हा सामना जिंकेल तो स्पर्धेत आव्हान टिकून राहील. हो, चांगला असा फटका खेळून काढलाय चेतन यांनी आणि गचाळ क्षेत्ररक्षण. 2 फलंदाजांच्या मधून चेंडू गेला, परंतु क्षेत्ररक्षण काही करता आलं नाही. लॉंगॉनचा प्लेअर आणि मिड विकेटचा प्लेअर यांच्यामधून हा उत्कृष्ट असा चौकार आणि महत्त्वाच्या क्षणी संजीवनी देणारा हा चौकार आई एकविरा संघासाठी. 6 चेंडू आणि 16 धावा. समीकरण आई एकविरा संघासाठी 6 चेंडू आणि 16 धावा. हॅलो, कल्पेश भोईर यांनी जे पारितोषिक लावलं होतं 100 रुपयाचे कॅश प्राईज त्यांनी घेऊन जायचे.
चला पंचांनी थोडं स्पीड द्यायचे. 6 चेंडू 16 धावा. चला पंचांनी थोडं स्पीड घ्यायचे. 6 चेंडू आणि 16 धावा. चला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दशरथजी मार्के यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती असेल इथे मंचावर स्थानापन्न व्हायचे. चला इव्हान स्पोर्ट्स वर्सेस आई एकविरा, कोणता संघ जिंकतोय? कारण जिंकणं हरणं या सामन्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला नवीन गोलंदाज तुषार, पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळला आणि डॉट चेंडू. जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर होईल. त्याला मोठा फटका मारण्याची गरज असेल देवीदासला, कारण 6 चेंडू 16 धावा आहेत. हो चांगल्याशी कट त्यांनी कव्हर पॉईंटच्या दिशेने हलकासा चेंडू ढकलून काढला आणि त्यांना जे काम करायचं होतं त्यांनी केलेलं आहे. चेतनला स्ट्राईकला आणण्याचं काम त्यांनी केलं आणि आता सगळी जबाबदारी असेल चेतन. परंतु आपण पाहू शकतो की तुषार भोईर हा नौका गोलंदाज आहे इव्हान स्पोर्ट्स संघाकडून. चांगले दोन्ही चेंडू हाताळलेत परंतु त्याच्यावर सुद्धा दबाव असेल. परंतु मंगेश मार्के चांगलं शतरक्षण सजवलेलं आहे की चेतन कशी फलंदाजी करतोय त्याला रोखण्याचं काम तुषार करतोय की चेतन कमबॅक करतोय, बघूया. हो चांगला चेंडू, चांगले लाईन लेंथ पाहायला मिळाली तुषारकडून आणि चेतनला थांबवलं गेलं. परंतु चेतनकडे अजूनही सामना जिंकण्याची संधी असेल. 3 चेंडू 15. आणि षटकार, ज्याची गरज होती तो षटकार आलेला आहे आणि ज्याची गरज नव्हती ते केलं इव्हान स्पोर्टचा शतरक्षक हरेशने आणि कमबॅक करून दिलं आई एकविरा संघाला. आणि ती 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. मोठा फटका गरजेचा होता या चेंडूवर आणि झेलची संधी होती. झेल तर सोडलाच परंतु 6 धावा सुद्धा आयत्या दिल्या. दोन चेंडू आणि 9 धावा. आणि मोठा फटका आणि 6. लगोपाठचे 2 चेंडू मध्ये 12 धावा वसूल केल्यात आणि हरेशने सोडलेला कॅच किती महागात पडेल तो आता येणारा शेवटचा चेंडू सांगून जाईल. आणि शेवटच्या चेंडूवर कोण निर्णायक ठरतो, आई एकविरा की इव्हान्स, हे या स्पर्धेमध्ये शेवटच्या चेंडूवर ठरेल की कोणता संघ या स्पर्धेमध्ये टिकतो आणि कोणता संघ हा पुढे जातो. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 3 धावा, कंपल्सरी 3 धावा या बनवाव्याच लागतील आणि 2 धावा जरी केल्या तरी विजय होत नाही. 3 धावा म्हणजेच चौकार येणं गरजेचंच आहे किंवा पळून 3 धावा तुम्हाला पूर्ण करावेच लागतील. आणि 1 डॉट चेंडू तुषारने हाताळला तर इव्हान्स संघ विजय होऊ शकतो किंवा चेतनची विकेट त्यांना मिळवायला लागेल. परंतु चेतनचं कौतुक करावं लागेल की 3 चेंडू 15 असं कठीण अवस्था असताना संघाला विजयाच्या दिशेने आणून ठेवलेला आहे. खरंच चांगला सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना आणि असेच अनेक सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. हीच खरी मजा आहे JPLची असं म्हणायला हरकत नाही, कारण सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ते शेवटच्या चेंडूवर. तुषार की चेतन कोण हिरो ठरतोय हे काही सेकंदामध्ये आपल्याला समजेल. चला आणि गडीबाद छगन
रफ्तार. मी छगनने कॅच पकडलेला आहे की रफ्तार. आणि ज्यावेळी ऑप्शन ड्रॉ झाला होता त्यावेळी मंगेशला मी लकी चाम प्लेअर तुझ्या टीममध्ये आलेला आहे आणि तो आहे छगन बिराडे उर्फ रफ्तार. तो ज्या टीममध्ये असतो ती टीम फायनलला खेळते, हा इतिहास आहे. आणि त्याच रफ्तारने, परंतु चेतनचं कौतुक करायला लागेल. चेतनला हा फटका मोठा मारण्याची गरज होती परंतु त्याला काही ते जमलं नाही. परंतु चांगली लढाई दिली, हरकत नाही. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. चला यानंतर या सामन्याचं समालोचन करण्यासाठी अजित तुपे यांना मी पाचारण करतो. अजित तुपे.